चवीची कुरकुरीत धमाल। साकीनाका खैराणी रोड इथं मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं नाल्यात बसून आंदोलन सुरू आहे। नाले सफाई झाली नसल्याच्या विरोधात हे आंदोलन केलं जातंय। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। नाले सफाई झाली नसल्याच्या विरोधात मनसेनं हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि नाल्यात बसून हे आंदोलन केलं जात आहे। हातामध्ये फलक घेतले जात आहेत। पावसाळा तोंडावर आहे, नाल्यात अजूनही गाळ आहे असं या हातातल्या फलकांवरती लिहिण्यात आलेलं आहे। 31 मेची डेडलाईन असते पावसाळ्यापूर्वीची सगळी कामं करण्यासाठी महापालिकेला। पण आपण पाहिलं की अगदी 2-3 दिवसांपूर्वी जो पाऊस आलेला होता त्या पहिल्याच पावसामध्ये अंधेरी सबवे पाण्याखाली गेला होता आणि त्या विरोधात हे सध्या आंदोलन केलं जात आहे। प्रशांत बडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। प्रशांत, नाले सफाईचं मुंबईतलं वास्तव नेमकं काय आहे? मनसेची काय भूमिका आहे? थेट नाल्यात उतरून आंदोलन केलं जात आहे। सध्या साकीनाक्यामध्ये आहे आणि साकीनाक्याचा हा खैराणी रोड परिसर आहे। आपण जर बघितलं तर मनसैनिक जे आहेत ते थेट नाल्यात उतरलेले आहेत आणि या नाल्यामध्ये जे आहे ते आंदोलन केलं जात आहे। या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर वारंवार महापौर उपमहापौर यांचे दौरे जे आहेत ते या विभागात झालेले होते। मात्र या ठिकाणचे जे मोठे नाले आहेत त्या नाल्यांमध्येच जे आहे ते सफाई झालेली होती आणि आतमधले जे मुख्य नाले आहेत तिथे मात्र महानगरपालिका लक्ष देत नाही असा आरोप जो आहे तो मनसेचा आहे। आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी या विरोधात आता मनसे थेट नाल्यामध्ये उतरलेले आहे। खैराण रोडचा हा नाला आहे आणि आपण जर बघितलं तर ह्याची परिस्थिती बघितली तर नाल्याच्या ठिकठिकाणी नाल्यामध्ये कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसून येत आहेत आणि यामुळे त्या ठिकाणी थेट नाल्यामध्ये जे आहेत ते मनसेचे पदाधिकारी आहेत। महेंद्र भानुशाली विभाग प्रमुख विभागाध्यक्ष आहेत या विभागाचे, त्यांनी थेट नाल्यात उतरलेले आहेत। नाल्यामध्ये टेबल उभे केले गेलेले आहेत। या नाल्यामध्ये किती गाळ आहे याची तीव्रता दाखवण्यासाठी जे आहे ते हे टेबल उभे केले गेलेले आहेत आणि त्यातून महानगरपालिकेचा निषेध केला जातो आहे। वारंवार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं की या ठिकाणचे जे आतमधले नाले आहेत त्याची पाहणी करावी। महेंद्रजी, तुम्ही नाल्यात उतरलेला आहात, कशासाठी, काय मागणी आहे तुमची, काय अधिकाऱ्यांना तुम्ही सांगितलं होतं? वारंवार सब इंजिनियर त्यांना वारंवार सांगितलं साहेब आतमधले नाले 8 दिवसा अगोदर त्यांनी मला सांगितलं आम्ही तुमच्या बरोबर फिरतोय, परंतु त्यांनी आम्हाला वेळ दिली नाही आणि आतले नाले साफ झाले नाही। फक्त महापौर उपमहापौर आणि हे लोक आले तर अधिकारी त्यांच्या पाठी फिरतात। साकीनाका तिलक रोड असे ओपन नाले जे आहेत तिथे जीसीबी लावून साफ करतात आणि दाखवतात आम्ही काम केले। हे आतले नाले साफ झाले नाही तर माझ्या चांदिवली विधानसभेच्या घरात लोकांच्या घरात पाणी जाणार, लाखोंचं नुकसान होतोय। त्यांना कोण भरपाई देणार आहे? त्यांना महानगरपालिका म्हणते की नाले सफाई जे आहेत ते आता जवळजवळ पूर्ण होत आलेले आहे, मात्र प्रत्यक्ष वास्तव काय दिसतंय? वास्तव मी इथं उभा आहे, टेबल लावलाय साहेब, अर्धा फूट वरती टेबल गेला आतमध्ये, मग माती काढलीच नाही ना, आतमध्ये शीट काढलीच नाही। हे फक्त बाहेर रोडवरची शीट काढतात कंटिन्यू, आतमधले नाले साफ झाले नाहीत। 80% काम बाकी आहे महानगरपालिकेचा। फक्त दिखावा करण्यासाठी महापौर आणि उपमहापौर फिरतायत आणि सांगतात आम्ही नाले साफसफाई केली आहे। आता तुमची भूमिका काय? आता तर नाल्यात उतरलेला आहात, गेल्या वर्षी देखील नाल्यात उतरायची वेळ मनसेला आली होती पण यावेळी देखील ही स्थिती आहे। आता पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका हे टेबल लावून आम्ही बसलेलो आहोत। जेपर्यंत हे नाले साफ होणार नाही, अधिकारी येणार नाही, आम्ही इकडनं हलणार नाही, आम्ही इथंच बसणार। आपण जर बघितलं तर प्रज्ञा, आता मनसेची ही भूमिका आहे। महेंद्र भानुशाली या ठिकाणी नाल्यामध्ये उतरलेले आहेत आणि थेट आता महानगरपालिकेला त्यांनी आव्हान दिलेलं आहे की जोपर्यंत या ठिकाणी अधिकारी येणार नाहीत, हे नाले साफ होणार नाहीत, तोपर्यंत जे आहे बरोबर आहे। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की जे मुंबईतल्या अंतर्गत भागातले नाले आहेत ते साफ होणं गरजेचं आहे, कारण का त्या आसपासच्या परिसरात लोक राहत असतात आणि पावसाळ्यात हेच नाले तुंबून लोकांच्या घरात पाणी शिरतं। धन्यवाद प्रशांत, संवाद साधल्याबद्दल आणि माहिती दिल्याबद्दल। पुढच्या